नमस्ते. केदार सीकर सनातन संस्कार चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत BGH027 म्हणजेच भगवद्गीता मराठी भाष्य पुस्तक वाचन भाग क्रमांक 27. मागच्या 26व्या भागामध्ये आपण भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकापर्यंत पोहोचलो होतो. आता या 27व्या भागामध्ये आपल्याला 35व्या श्लोकापासून आरंभ करायचा आहे. आपल्याला सुरुवातीलाच विनंती आहे की कृपया थोडासा वेळ काढून हा भाग शेवटपर्यंत ऐकावात. तसेच या भागातील यापूर्वीचे व्हिडिओ सुद्धा सर्व ऐकावेत किंवा पाहावेत, कारण ह्या भागामधून आणि ह्या सर्व संपूर्ण उपक्रमामधून आपल्याला भगवद्गीतेचे, वेदांचे, उपनिषदांचे, पुराणांचे आणि संस्कृत भाषेचे अत्यंत मोलाचे ज्ञान मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला विनंती आहे की यापूर्वीचे 26 भाग जर आपण ऐकले नसतील तर कृपया आपल्या चॅनलच्या नावाला क्लिक करा. आतमध्ये प्लेलिस्ट नावाचं बटन असेल, त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तिथे भगवद्गीता मराठी भाष्य वाचन नावाची ही प्लेलिस्ट असेल. या प्लेलिस्टमध्ये जर आपण गेलात तर पहिल्या भागापासून 26व्या भागापर्यंत सर्व भाग आपल्याला सिरियली तिथे बघायला मिळतील, ऐकायलाही मिळतील. आणि ह्या उपक्रमातील यापुढे येणारे सर्व भाग सुद्धा मी ह्याच प्लेलिस्टमध्ये अपलोड करणार आहे. त्यामुळे ह्या प्लेलिस्टचा आपण अवश्य लाभ घ्यावा ही आपल्याला नम्र विनंती आहे. चला तर मग आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे प्रत्यक्ष पुस्तक वाचन आरंभ करण्यापूर्वी परमेश्वराचं, परमात्म्याचं ध्यान करूयात. ओम श्री परमात्मने नमः. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. ओम श्री परमात्मने नमः. भगवद्गीता अध्याय क्रमांक 4 ज्ञानकर्म संन्यास योग श्लोक क्रमांक 35. या श्लोकाला पुस्तकामध्ये संबंध दिलेला नाहीये, आपण थेट श्लोक वाचन करूयात. यज्ञात्वा न पुनर्मोहम एवं यास्यसि पांडव, येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयी. अर्थ बघूयात 35व्या श्लोकाचा. जो जाणल्याने पुन्हा तू अशा प्रकारच्या मोहात पडणार नाहीस, तसेच हे अर्जुना, ज्या ज्ञानामुळे तू सर्व प्राणीमात्र पूर्णपणे प्रथम आपल्यात आणि नंतर मज सच्चिदानंद घन परमात्म्यात पाहशील. प्रश्न बघूयात, प्रश्न उत्तर बघूयात 35व्या श्लोकावरचे. येथे यत हे पद कशाचे वाचक आहे, ते जाणणे म्हणजे काय, आणि मग तुला अशा प्रकारे मोह पडणार नाही या म्हणण्याचा आशय काय. उत्तर, येथे यत हे पद पूर्वीच्या श्लोकात वर्णन केलेल्या ज्ञानी महापुरुषांकडून उपदेशिलेल्या तत्वज्ञानाचे वाचक आहे आणि त्या उपदेशाप्रमाणे परमात्म्याचे स्वरूप चांगल्या प्रकारे प्रत्यक्ष करून घेणे म्हणजेच ते ज्ञान जाणणे होय. मग तुला अशा प्रकारे मोह पडणार नाही असे म्हणून भगवंतांनी हे दाखवले आहे की यावेळी तू मोहवश होऊन शोकमग्न होत आहेस, पण महापुरुषांनी उपदिष्ट ज्ञानामुळे परमात्म्याचा साक्षात्कार झाल्यावर पुन्हा तुला अशा प्रकारचा मोह होणार नाही. कारण ज्याप्रमाणे रात्रीच्या वेळी सर्वत्र पसरलेला अंधार सूर्योदय झाल्यावर राहत नाही, त्याप्रमाणे परमात्म्याच्या स्वरूपाचे यथार्थ ज्ञान झाल्यावर मी कोण आहे, जग काय आहे, माया काय आहे, ब्रह्म काय आहे इत्यादी काहीही जाणण्याचे उरत नाही. त्याचा परिणाम म्हणून मग शरीरास आत्मा समजून त्याच्याशी संबंध ठेवणाऱ्या प्राण्यांबद्दल व पदार्थांबद्दल ममता बाळगणे, शरीराच्या उत्पत्ती विनाशामुळे आत्मा जन्मतो मरते असे समजून त्या प्राणी व पदार्थांच्या संयोग वियोगामुळे सुखी व दुःखी होणे आणि इतर कोणत्याही निमित्ताने राग द्वेष तसेच हर्षशोक करणे इत्यादी मोहजन्य विकार जरासुद्धा होऊच शकत नाहीत. लौकिक सूर्य उदित होऊन त्याचा अस्त सुद्धा होतो, परंतु परमात्म्याचे तत्वज्ञान नित्य व अचल आहे, त्याचा कधीही अस्त होत नाही. त्यामुळे परमात्म्याचे तत्वज्ञान झाल्यावर पुन्हा मोह उत्पन्न होऊच शकत नाही. कारण श्रुती म्हणते, यस्मिन् सर्वाणि भूतान्यात्मैव भूतान्यात्मैवाद भूत विजानतः तत्र को मोहकः शोक एकत्वम अनुपश्यतः. ईशावास्योपनिषदामधलं हे वाक्य आहे किंवा श्लोक आहे. याचा अर्थ बघूयात. म्हणजे ज्यावेळी तत्वज्ञान लाभलेल्या पुरुषांसाठी सर्व प्राणी आत्मस्वरूप होऊन जातात, त्यावेळी त्या एकत्वदर्शी पुरुषाला कोणाचा शोक व कोणाचा मोह होऊ शकेल, अर्थात काहीही होऊ शकणार नाही. पुढचा प्रश्न, ज्ञान झाल्यावर सर्व भूतांना निशेष भावनेने आत्म्यामध्ये पाहणे म्हणजे काय. उत्तर, महापुरुषांकडून परमात्म्याच्या तत्वज्ञानाचा उपदेश लाभल्यावर आत्म्याला सर्वव्यापी अनंत स्वरूप समजणे व सर्व प्राण्यांबद्दलच्या भेदबुद्धीचा नाश होऊन सर्वत्र आत्मभाव होणे म्हणजे ज्याप्रमाणे स्वप्नातून जागे झालेल्या मनुष्याला स्वप्नामध्ये पाहिलेल्या जगाची फक्त आठवण उरते, जागे झाल्यावर त्याच्या दृष्टीने स्वतःहून भिन्न अन्य कशाची सत्ता उरत नाही,
त्याचप्रमाणे ज्ञान झाल्यावर संपूर्ण जग आपणाहून अभिन्न व आपल्यामध्येच समजणे म्हणजेच संपूर्ण भूतांना निश्शेषपणे आत्म्यामध्ये पाहणे होय. अशा प्रकारे आत्मज्ञान होताच मनुष्याचा शोक व मोह यांचा सर्वस्वी अभाव होतो. पुढचा प्रश्न, अशा प्रकारे आत्मदर्शन झाल्यानंतर संपूर्ण भूतांना सच्चिदानंद घन परमात्म्यामध्ये पाहणे म्हणजे काय? उत्तर, संपूर्ण भूतांना सच्चिदानंद घन परमात्म्यामध्ये पाहणे हे पूर्वी सांगितल्याप्रमाणे आत्मदर्शन रूप स्थितीचे फल आहे. यालाच परमपदाची प्राप्ती होणे, निर्वाण ब्रह्माची प्राप्ती तसेच परमात्म्यामध्ये प्रवेश करणे असेही म्हणतात. ही स्थिती प्राप्त झालेल्या पुरुषांचा अहंभाव सर्वस्वी नाहीसा होतो. त्यावेळी त्या योग्याचे परमात्म्याहून वेगळे अस्तित्व राहत नाही, फक्त एक सच्चिदानंद घन ब्रह्मच उरते. त्या योग्याचे संपूर्ण भूतांना परमात्म्यामध्ये वसलेले पाहणे हे सुद्धा शास्त्राच्या दृष्टीने फक्त बोलण्यापुरतेच असते, कारण त्याच्या दृष्टीने द्रष्टा व दृश्य यांचे अंतरच उरत नाही. मग कोण पाहणार व कसा पाहणार ही स्थिती वाणीच्या पलीकडची आहे, म्हणून वाणीने याचा फक्त संकेत देता येतो. लौकिक दृष्टीने त्या ज्ञानी पुरुषाचे जे मन, बुद्धी व शरीर इत्यादी असते त्याचा भाव पाहूनच असे म्हटले जाते की तो संपूर्ण प्राण्यांना सच्चिदानंद घन ब्रह्मामध्येच पाहतो, कारण वस्तुतः त्याच्या बुद्धीने संपूर्ण जगत हे पाण्यामध्ये बर्फ, आकाशात ढग आणि सोन्यामध्ये दागिने यांच्याप्रमाणे ब्रह्मरूपच होऊन जाते. कोणताही पदार्थ किंवा प्राणी ब्रह्माहून वेगळा उरतच नाही. 6व्या अध्यायाच्या 27व्या श्लोकात योगी ब्रह्मभूत होतो असे म्हटले आहे आणि 29व्या श्लोकात योग युक्तात्मा व सर्वत्र समदर्शी योगी हा सर्व भूतांना आत्म्यामध्येच पाहतो, तसेच सर्व भूतांमध्ये आत्मा असल्याचे पाहतो असे सांगितले आहे. ते म्हणजे येथे द्रक्षसी आत्मनी या शब्दांनी सांगितलेली पहिली स्थिती आहे. आणि त्या अध्यायातील 28व्या श्लोकात जो ब्रह्मप्राप्तीच्या सुखाचा परमोच्च अनुभव असे म्हटले आहे ती येथे अथोमयी याने सांगितलेली आहे. त्या पहिल्या स्थितीचे फल असलेली दुसरी स्थिती होय. 18व्या अध्यायातही भगवंतांनी ज्ञानयोगाच्या वर्णनात 54व्या श्लोकात योग्याचे ब्रह्मभूत होणे सांगितले आहे आणि 55व्या श्लोकात ज्ञानरूपी पराभक्तीने तो परमात्म्यामध्ये प्रवेश करतो असे सांगितलेले आहे. हीच गोष्ट येथे दाखवलेली आहे. पुस्तकाचे पान क्रमांक 260, 36व्या श्लोकाचा संबंध. अशा प्रकारे गुरुजनांकडून तत्वज्ञान शिकण्याची पद्धत व त्याचे फल सांगून झाल्यावर भगवंत आता त्या ज्ञानाचे महत्व वर्णन करीत आहेत. आणि श्लोक बघूयात. 36वा श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करूयात. अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि. अर्थ बघूयात 36व्या श्लोकाचा. जरी तू इतर सर्व पाप्यांहून अधिक पाप करणारा असलास तरीही तू ज्ञानरूप नौकेने खात्रीने संपूर्ण पापसमुद्रातून चांगल्या प्रकारे तरुण जाशील. आता इथे पाप करणारा असलास तरी सुद्धा तरुण जाशील असं जे भगवंतांचं म्हणणं आहे, ही जाणून बुजून केलेल्या पापांबद्दल भगवंत सांगत नाहीयेत. अजाणतेपणी नकळतपणे आपल्या हातून जी पापे घडतात, म्हणजे आपण श्वास उच्छवास करतो ज्याच्यामध्ये जीवजंतू मरत असतील, आपण जेव्हा रस्त्याने चालतो त्यावेळेला आपल्या पायाखाली काही जीवजंतू मरत असतील, अशी नकळत होणारी जी हिंसा आपल्याकडून आहे किंवा नकळत होणारी जी पापं आहेत त्याबद्दल भगवंत सांगतायत असा अर्थ घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला तुमचा विचार करायला तुम्ही समर्थ आहात, तुम्ही तुमचा विचार करा. पहिला प्रश्न या 36व्या श्लोकावरचा. या श्लोकात चेत आणि अपि या पदांचा उपयोग करून कोणता आशय दाखवला आहे? उत्तर, या पदांचा उपयोग करून भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले आहे की तू पापी नव्हेस, हे खरे, तू तर दैवी लक्षणांनी युक्त आहेस व माझा प्रिय भक्त आणि सखा आहेस. तुझ्यामध्ये पाप कसे राहू शकेल? परंतु या ज्ञानाचा इतका प्रभाव व महात्म्य आहे की जरी तू जास्तीत जास्त पाप करणारा झालास तरीही तू या ज्ञानरूपी नौकेने त्या समुद्राप्रमाणे अथांग पापातून सहज तरुण जाशील. मोठ्यात मोठी पापे सुद्धा तुला अडवू शकणार नाहीत. पुढचा प्रश्न. ज्याचे अंतःकरण शुद्ध झालेले नाही अशा अत्यंत पापात्मा असलेल्या मनुष्याला ज्ञानाचा अधिकारी मानता येत नाही, तर मग तो ज्ञान नौकेने पापातून तरुण कसा जाईल? सुंदर प्रश्न आणि त्याचं सुंदर उत्तर वाचूयात. चेत व अपि या पदांचा प्रयोग असल्याने येथे शंकेला जागा नाही, कारण भगवंतांच्या म्हणण्याचा येथे असा आशय आहे की पापी हा ज्ञानाचा अधिकारी नसतो, म्हणून त्याला ज्ञानरूपी नौका मिळणे कठीण आहे. परंतु माझ्या कृपेने किंवा महापुरुषांच्या दयेमुळे किंवा कोणत्याही कारणाने जर त्याला ज्ञान प्राप्त झाले तर तो कितीही मोठा पापी का असेना, पापातून त्याचा तत्काळ उद्धार होतो. पुढचा प्रश्न. येथे पापातून तरुण जाण्याची गोष्ट सांगण्याचा भावार्थ काय?
कारण सकाम भावनेने केलेली पुण्यकर्मे सुद्धा मनुष्यास बंधनात टाकणारी असतात. उत्तर, सकाम भावनेने पुण्यकर्मे केली गेल्यास ती बंधनाचे कारण होतात. म्हणून सर्व कर्मबंधनातून सर्वस्वी मुक्त झाल्यावरच मनुष्य सर्व पापातून तरून जातो हे बरोबरच आहे. परंतु पुण्यकर्माचा त्याग करण्यास मनुष्य स्वतंत्र असतोच. त्यांच्या फलाचा त्याग तो वाटेल तेव्हा करू शकतो, परंतु ज्ञानाविना पापातून तरून जाणे हे त्याच्या हाती नाही. म्हणून पापातून तो तरतो असे म्हटल्याने पुण्यकर्माच्या बंधनातून मुक्त होण्याची गोष्ट त्यामध्येच येते. पुढचा प्रश्न, ज्ञानरूपी नौकेने संपूर्ण पापसमुद्रातून सुखरूप तरून जाणे म्हणजे काय? उत्तर, नौकेमध्ये बसून मनुष्य अगाध जलराशीवर तरंगत तिच्या पलीकडे जातो. त्याच प्रकारे ज्ञानामध्ये स्थित होऊन ज्ञानरूपी नौकेने संपूर्ण पापसमुद्रातून तो तरून जातो. ज्ञानाने स्वतःला जगापासून सर्वस्वी असंग, निर्विकार, नित्य आणि अनंत समजतो. पूर्वीच्या अनेक जन्मातील व या जन्मातील केलेल्या सर्व पापांच्या समुदायातून म्हणजेच सर्व कर्मबंधनातून कायमचे संपूर्णपणे मुक्त होऊन जातो. हेच ज्ञानरूपी नौकेने संपूर्ण पाप समूहातून सुखरूप तरून जाणे होय. ज्ञान म्हणजे आपण ज्या डिग्र्या घेतल्या आहेत त्या ज्ञानाबद्दल भगवद्गीता बोलत नाहीये. आपल्या डिग्र्या भगवद्गीतेचा काही संबंध नाही. ज्ञान म्हणजे परमेश्वराचं, परमतत्वाचं ज्ञान जे आहे त्याला ज्ञान इथे म्हटलेलं आहे. पुढे जाऊयात, पुढच्या पानावरती जाऊयात. पुढचा प्रश्न, या श्लोकात एव पदाचा आशय काय? उत्तर, एव हे पद येथे निश्चय या अर्थाने आले आहे. त्याचा आशय असा की लाकडी नौकेमध्ये बसून जलराशीवर तरंगणारा मनुष्य हा सुद्धा कदाचित ती नौका फुटल्यामुळे किंवा तिला भोग पडल्यामुळे किंवा तुफान आल्यामुळे नौकेबरोबर स्वतः बुडू शकतो. तुफान शब्द आलेला आहे, हा उर्दू, अरबी, फारसी शब्द असू शकतो, क्षमा असावी. वादळ म्हणूयात आपण इथे. वादळ आल्यामुळे नौकेबरोबरच स्वतः बुडू शकतो. पण ही ज्ञानरूपी नौका नित्य आहे. तिचा आधार घेणारा मनुष्य पापातून नक्कीच तरून जातो. त्याचे पतन होण्याची किंचितही शंका नसते. आणि पुढे येतो 37व्या श्लोकाचा संबंध. कोणताही दृष्टांत हा पारमार्थिक विषय पूर्णपणे समजून देऊ शकत नाही. त्याचा एखादाच अंश समजण्यासाठी उपयोगी पडू शकतो. म्हणून पूर्वीच्या श्लोकात सांगितलेले ज्ञानाचे महत्व भगवंत आता अग्नीच्या दृष्टांताने पुन्हा स्पष्ट करून सांगत आहेत. ह्या श्लोकाचा संबंधातलं पहिलं वाक्य अत्यंत महत्वाचं आहे. लक्षात घ्या. मी जे नेहमी म्हणत असतो की एक व्हिडिओ बघून भगवद्गीता किंवा परमतत्वाचं ज्ञान समजणार नाही, एक पुस्तक वाचून ज्ञान समजणार नाही, एकदा व्हिडिओ ऐकून समजणार नाही. आपल्याला प्रचंड अभ्यास केला पाहिजे, तेव्हा त्यातला एखादा अंश आपल्याला समजणार आहे. आपल्याला प्रचंड कष्ट करावे लागणार आहेत आणि आपले अभिनंदन की आपण हे कष्ट करत आहात. संबंध पुन्हा एकदा वाचतो या श्लोकाचा, कारण महत्वाचा संबंध आहे. कोणताही दृष्टांत हा पारमार्थिक विषय पूर्णपणे समजून देऊ शकत नाही. त्याचा एखादाच अंश यासाठी समजण्यासाठी उपयोगी पडू शकतो. म्हणून पूर्वीच्या श्लोकात सांगितलेले ज्ञानाचे महत्व भगवंत अग्नीच्या दृष्टांताने पुन्हा स्पष्ट करून येथे 37व्या श्लोकामध्ये सांगत आहेत. आणि 37वा श्लोक याप्रमाणे आहे. यथैधांसी समिद्धोग्निर्भस्मसात कुरुतेर्जुन ज्ञानाग्निः सर्व कर्माणि भस्मसात कुरुते तथा. अर्थ बघूया 37व्या श्लोकाचा. कारण हे अर्जुना, ज्याप्रमाणे पेटलेला अग्नी इंधनाची राख करतो तसाच ज्ञानरूप अग्नी सर्व कर्मांची राख रांगोळी करतो. पहिला प्रश्न 37व्या श्लोकावरचा. या श्लोकात अग्नीची उपमा देत ज्ञानरूपी अग्नी संपूर्ण कर्मे भस्म करून टाकतो असे म्हणून काय सांगितलेले आहे? उत्तर, यातून असे सांगितले आहे की ज्या प्रकारे प्रज्वलित अग्नी लाकूड इत्यादी सर्व तऱ्हेचे इंधन भस्म करून टाकतो, नष्ट करून टाकतो, त्याप्रमाणे तत्वज्ञान रूपी अग्नी सर्व तऱ्हेची शुभाशुभ कर्मे म्हणजे त्यांचे फलरूप सुखदुःखाचे भोग व त्यांचे कारण असलेले अविद्या व अहंता, ममता, राग, द्वेष इत्यादी सर्व विकारांसहित सर्व कर्मे नष्ट करून टाकतो. श्रुती म्हणते, श्रुतीमधला श्लोक आहे, मुंडकोपनिषदामधला श्लोक आहे. भिद्यते हृदय ग्रंथी छिंद्यन्ते सर्व संशयाः शीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. छान. आता त्याचा अर्थ बघूयात. म्हणजे त्या सर्वश्रेष्ठ परमात्म्याचा साक्षात्कार झाल्यावर ज्ञानी पुरुषाच्या जड चेतन ऐक्यरूपी हृदय ग्रंथींचे भेदन होऊन जाते. जड देहादीमध्ये अज्ञानामुळे होणाऱ्या आत्माभिमानाचा व सर्व तऱ्हेच्या संशयाचा नाश होतो. नंतर परमात्म्याच्या स्वरूपाचे ज्ञान होते. कोणत्याही प्रकारचा किंचितही संशय किंवा भ्रम उरत नाही आणि सर्व कर्मे फलासह नष्ट होतात.
या अध्यायातील 19व्या श्लोकात ज्ञानाग्नी दग्ध कर्माणम या विशेषणाने हीच गोष्ट सांगितलेली आहे। या जन्मात व जन्मांतरात केलेली सर्व कर्मे संस्कार रूपाने मनुष्याच्या अंतःकरणात एकत्र झालेली असतात, त्यांचे नाव संचित कर्म होय। त्यातील जी कर्मे वर्तमान जन्मात फल देण्यासाठी येतात त्यांचे नाव प्रारब्ध कर्म आहे। सुंदर वाक्य आहे, प्रारब्ध सांगणारं वाक्य। प्रारब्ध म्हणजे काय सांगणारं वाक्य आहे, त्यामुळे मी पुन्हा एकदा वाचतो। संस्कार रूपाने मनुष्याच्या अंतःकरणात एकत्र आलेली असतात। पुन्हा एकदा वाचतो। या जन्मात व जन्मजन्मांतरात केलेली सर्व कर्मे संस्कार रूपाने मनुष्याच्या अंतःकरणात एकत्र झालेली असतात, त्यांचे नाव संचित कर्म होय। त्यातील जी कर्मे वर्तमान जन्मात फल देण्यासाठी येतात त्यांचे नाव प्रारब्ध कर्म आहे आणि वर्तमान कालात केल्या जाणाऱ्या कर्मांना क्रियमाण असे म्हणतात। वरील तत्वज्ञान रूपी अग्नी प्रकट होताच सर्व पूर्वसंचित संस्कारांचा अभाव होऊन जातो। मन, बुद्धी आणि शरीर यांच्यापासून आत्मा हा असंग आहे असे ज्ञान झाल्यावर त्या मन, इंद्रिये व शरीरादी यांच्याशी प्रारब्ध भोगांचा संबंध असूनही त्या भोगांच्यामुळे माणसाच्या अंतःकरणात हर्षशोक इत्यादी विकार येत नाहीत, त्यामुळे ते विकारही त्याच्या दृष्टीने नष्ट होतात आणि क्रियमान कर्मांमध्ये त्याचा कर्तृत्वाभिमान, ममता, आसक्ती आणि वासना न उरल्यामुळे त्यांचे संस्कार होत नाहीत, म्हणून ती कर्मे वास्तविक कर्मेच नसतात। अशा प्रकारे त्या पुरुषाच्या सर्व कर्मांचा नाश होतो आणि जेव्हा सर्व कर्मेच नष्ट होतात तेव्हा त्याचे फल असूच कसे शकणार आणि संचित संस्काराविना त्याच्यामध्ये रागद्वेष व हर्षशोक इत्यादी विकारांच्या वृत्ती तरी कशा येणार, म्हणून त्याचे समस्त विकार व समस्त कर्मफलेही कर्मांच्या बरोबरच नष्ट होऊन जातात। पुढच्या श्लोकाचा संबंध 38व्या श्लोकाचा संबंध वाचूयात। अशा प्रकारे 34व्या श्लोकापासून येतपर्यंत तत्वज्ञानी महापुरुषांची सेवा इत्यादी करून तत्वज्ञान प्राप्त करून घेण्यास सांगून भगवंतांनी त्याच्या फलाचे वर्णन केले आहे व त्याचे महात्म्य सांगितले आहे। तेव्हा अशी जिज्ञासा वाटू लागते की हे तत्वज्ञान ज्ञानी महापुरुषांकडून श्रवण करून विधिपूर्वक मनन आणि निधिध्यासन इत्यादी ज्ञानयोगाच्या साधनांनीच प्राप्त केले जाऊ शकते की त्याच्या प्राप्तीचा दुसरा एखाद्या मार्ग आहे। त्यावर पुढील श्लोकात पुन्हा ज्ञानाचा महिमा प्रकट करीत भगवंत कर्मयोगाने सुद्धा तेच ज्ञान आपोआपच प्राप्त होते असे सांगत आहेत। कर्मयोगाने सुद्धा ज्ञान प्राप्ती होऊ शकतेच, म्हणजेच परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते, परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते, हे आपल्याला 38व्या श्लोकामध्ये परमेश्वर सांगत आहेत। 38वा श्लोक। नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनि विंदती। अर्थ बघूयात 38व्या श्लोकाचा। या जगात ज्ञानासारखे पवित्र करणारे खात्रीने दुसरे काहीही नाही। ते ज्ञान कितीतरी काळाने कर्मयोगाने अंतःकरण शुद्ध झालेला माणूस आपोआपच आपल्या आत्म्यात प्राप्त करून घेतो। पहिला प्रश्न 38व्या श्लोकावरचा पहिला प्रश्न, या जगात ज्ञानासारखे पवित्र करणारे निश्चितपणे काहीही नाही या वाक्याचा आशय काय? उत्तर, या वाक्याद्वारे असे दाखवले आहे की या जगात यज्ञ, दान, तप, सेवा, पूजा, व्रत, उपवास, प्राणायाम, शमदम, संयम आणि जप, ध्यान इत्यादी जितकी म्हणून साधने आहेत व गंगा, यमुना, त्रिवेणी इत्यादी मनुष्यांच्या पापांचा नाश करून त्याला पवित्र करणारी जितकी तीर्थे आहेत त्यापैकी कोणतेही या यथार्थ ज्ञानाची बरोबरी करू शकत नाही, कारण ती सर्व साधने या ज्ञानाची साधने आहेत आणि हे ज्ञान त्या सर्वांचे फल किंवा साध्य आहे। ती सर्व साधने ज्ञानाच्या उत्पत्तीला सहाय्यक असल्यामुळेच पवित्र मानली गेली आहेत। या ज्ञानामुळे मनुष्य परमात्म्याचे यथार्थ स्वरूप व्यवस्थितपणे जाणून घेतो। त्याच्यामध्ये असत्य, कपट, चोरी, व्यभिचार इत्यादी पापांचा, रागद्वेष, हर्षशोक, अहंता, ममता इत्यादी सर्व विकारांचा व अज्ञानाचा सर्वस्वी अभाव झाल्यामुळे तो परमपवित्र बनतो। त्याचे मन, इंद्रिये आणि शरीरही अत्यंत पवित्र होऊन जाते। म्हणून श्रद्धेने त्या महापुरुषाचे दर्शन, स्पर्श, वंदन, चिंतन इत्यादी करणारे आणि त्याच्याबरोबर बोलल्याने इतर मनुष्य सुद्धा पवित्र होऊन जातात। म्हणून परमात्म्याच्या तत्वज्ञानासारखी पवित्र दुसरी कोणतीही वस्तू नाही। पुढचा प्रश्न, इह या पदाचा प्रयोग करण्यामागे कोणता आशय आहे? उत्तर, इह या पदाच्या प्रयोगाने असा आशय दाखवला आहे की प्रकृतीचे कार्यरूप असणाऱ्या या जगात ज्ञानासमान काहीही नाही। ज्ञान हेच सर्वात श्रेष्ठ पवित्र करणारे आहे। ज्ञान हेच सर्वात श्रेष्ठ पवित्र करणारे आहे। परंतु या प्रकृतीच्या पलीकडील सर्वव्यापी, सर्वशक्तिमान, सर्वलोक महेश्वर, गुणांचा सागर, सगुण निर्गुण, साकार निराकार स्वरूप असा जो परमेश्वर या प्रकृतीचा अध्यक्ष आहे
त्याच्या स्वरूपाचा साक्षात्कार करणारे हे ज्ञान असल्यामुळेच ज्ञानाला पवित्रता आहे। तो सर्वांचा सुहृद सर्वाधार परमात्मा परम पवित्र आहे। त्याच्यापेक्षा येथे ज्ञानाला पवित्र म्हटलेले नाही, तेव्हा त्याच्यापेक्षा जास्त कुणी कसे असू शकेल? म्हणून अर्जुनानेही म्हटले आहे, परम ब्रह्म परम धाम पवित्रम धामम भवान पवित्रम परमम भवान। म्हणजे तुम्ही परब्रह्म परमधाम आणि परम पवित्र आहात। आणि भीष्मांनीही म्हटले आहे, पवित्राणाम पवित्रम यो मंगलानाम च मंगलम। म्हणजे तो परमेश्वर पवित्र करणाऱ्यांमध्ये अतिशय पवित्र व कल्याणांमध्येही परम कल्याण स्वरूप आहे। पुढचा प्रश्न, योग संसिद्ध हे पद कशाचे वाचक आहे आणि ते ज्ञान आपोआपच आत्म्यामध्ये प्राप्त करून घेतो या म्हणण्याचे तात्पर्य काय? उत्तर, दीर्घ काळापर्यंत कर्मयोगाचे आचरण करीत करीत आसक्ती द्वेष नष्ट झाल्यामुळे ज्याचे अंतःकरण स्वच्छ झालेले आहे, ज्याची सर्व कर्मे ममता आसक्ती व फलेच्छा यांच्या विना भगवंताच्या आज्ञेप्रमाणे भगवंतासाठीच असतात, त्या पुरुषाचे वाचक योग संसिद्ध हे पद आले आहे। म्हणून या प्रकारे योगसिद्ध पुरुष ते ज्ञान आत्म्यामध्ये आपोआप प्राप्त करून घेतो। पुन्हा एकदा वाचतो, म्हणून या प्रकारे योगसिद्ध पुरुष ते ज्ञान आत्म्यामध्ये आपोआपच प्राप्त करून घेतो। या वाक्याचे तात्पर्य असे समजावे की ज्यावेळी त्याचे साधन पराकाष्ठेला पोहोचते त्याच क्षणी परमेश्वराच्या अनुग्रहाने त्याच्या अंतःकरणात आपोआप ते ज्ञान प्रकाशित होते। याचा अर्थ असा की त्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी दुसरे कोणतेही साधन करावे लागत नाही आणि ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी त्याला ज्ञानी पुरुषांजवळ राहावेही लागत नाही। इतर कोणत्याही साधनाविना व सहाय्यतेविना फक्त कर्मयोगाच्या साधनेनेच त्याला ते ज्ञान भगवंताच्या कृपेने आपोआपच प्राप्त होते। आणि पुढे येतो 39व्या श्लोकाचा संबंध। कदाचित आपल्याला कामाच्या गडबडीमुळे हा भाग संपूर्ण एकाच बैठकीमध्ये ऐकणं शक्य होणार नाही किंवा पाहणं शक्य होणार नाही। माझी आपल्याला विनंती राहील की आपण हा भाग तुकड्या तुकड्यामध्ये बघू शकता किंवा आपण पुन्हा पुन्हा ऐकू शकता, ही तर माझी नेहमीची विनंती असतेच। आणि जाता येता, झोपायला जाताना, झोप लागेपर्यंत, तुम्हाला जेव्हा केव्हा शक्य होईल, स्वयंपाक करताना, प्रवास करताना, तुम्हाला जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा हे सर्व भाग ऐकावेत, ही आपल्याला नम्र विनंती आहे। पण पुन्हा पुन्हा ऐका, म्हणजे काहीतरी थोडासा आपल्या डोक्यामध्ये प्रकाश पडेल। कारण मी हे सगळं पहिल्यांदाच वाचतोय, आयुष्यामध्ये पहिल्यांदा वाचतोय। मी स्वतः हे मीच बनवलेले व्हिडिओ मी स्वतःच अनेकदा बघत असतो किंवा गाडी चालवताना नुसते ऐकत असतो, त्यावेळेला थोडं थोडं डोक्यामध्ये जातं आहे, असं वाटतं आहे। फक्त खरं काय आहे माहित नाही, पण पुन्हा पुन्हा भाग ऐकले पाहिजेत हे मात्र नक्की। असो, या श्लोकाचा संबंध वाचूयात। अशा प्रकारे तत्वज्ञानाचा महिमा सांगत त्याच्या प्राप्तीचे सांख्ययोग व कर्मयोग हे दोन उपाय सांगितले। आता भगवंत त्या ज्ञानाच्या प्राप्तीस पात्र असणाऱ्याचे वर्णन करीत त्या ज्ञानाचे फल परम शांतीची प्राप्ती असल्याचे सांगत आहेत। म्हणजे ज्ञान प्राप्त झाल्यावर परम शांती मिळते, हे आपल्याला आता 39व्या श्लोकामध्ये परमेश्वर सांगत आहेत। श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेणाधिगच्छति। अर्थ बघूया 39व्या श्लोकाचा। जितेंद्रिय साधन तत्पर आणि दया श्रद्धाळू माणूस ज्ञान मिळवतो आणि ज्ञान झाल्यावरती तो तत्काळ भगवत प्राप्ती रूप परम शांतीस प्राप्त होतो। पहिला प्रश्न 39व्या श्लोकावरचा, श्रद्धावान हे पद कोणत्या मनुष्याचे वाचक आहे व त्याला ज्ञान प्राप्त होते या म्हणण्याचा अर्थ काय? उत्तर, वेद शास्त्र ईश्वर व महापुरुषांच्या वचनांबद्दल तसेच परलोकाबद्दल जिला प्रत्यक्ष असल्यासारखा विश्वास आहे आणि जिला या सर्वांविषयी पूज्यतेची उत्तमतेची भावना आहे, तिचे नाव श्रद्धा होय। पुन्हा एकदा वाचतो, महत्वाचा पॅराग्राफ आहे। वेद शास्त्र ईश्वर व महापुरुषांच्या वचनांबद्दल तसेच परलोकाबद्दल जिला प्रत्यक्ष असल्यासारखा विश्वास आहे आणि जिला या सर्वांविषयी पूज्यतेची व उत्तमतेची भावना आहे, तिचे नाव श्रद्धा होय। अशी श्रद्धा ज्याच्या ठिकाणी असेल त्याचे वाचक श्रद्धावान हे पद आले आहे। म्हणून येथे वरील म्हणण्याचा अर्थ असा की असा श्रद्धावान मनुष्य ज्ञानी महात्म्यांच्या जवळ जाऊन प्रणाम, सेवा व विनययुक्त प्रश्न इत्यादींच्या द्वारे त्यांच्याकडून उपदेश प्राप्त करून घेतो आणि ज्ञानयोगाच्या साधनाने किंवा कर्मयोगाच्या साधनाने ते तत्वज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो। श्रद्धाहीन असा मनुष्य त्या ज्ञानाच्या प्राप्तीस पात्र नव्हे। पुढचा प्रश्न, श्रद्धा नसतानाही महापुरुषांजवळ जाऊन मनुष्य प्रणाम, सेवा व प्रश्न हे करू शकतो, मग ज्ञानप्राप्तीमध्ये श्रद्धेला प्रमुखता देण्याचे कारण काय? उत्तर,
श्रद्धेविना मनुष्य महापुरुषांची परीक्षा घेण्यासाठी, स्वतःची विद्वत्ता दाखवण्यासाठी आणि मानप्रतिष्ठेच्या उद्देशाने किंवा दंभाचारासाठी महापुरुषाजवळ जाऊन प्रणाम, सेवा आणि प्रश्न करू शकतो, परंतु त्यामुळे त्याला ज्ञानप्राप्ती होत नाही. कारण श्रद्धेविना केलेली यज्ञ, दान, तप इत्यादी सर्व साधने व्यर्थ आहेत. म्हणून ज्ञानप्राप्तीमध्ये श्रद्धाच मुख्य कारण आहे. जितक्या जास्त श्रद्धेने ज्ञानाच्या साधनांचे अनुष्ठान केले जाते, तितक्या लवकर ते साधन ज्ञानास प्रकट करण्यास समर्थ असते. पुढचा प्रश्न, ज्ञानप्राप्तीमध्ये जर श्रद्धेचे प्राधान्य आहे तर मग श्रद्धावानाबरोबर तत्परहा हे विशेषण देण्याची काय गरज होती? उत्तर, साधनांच्या तत्परतेमध्ये सुद्धा श्रद्धाच कारण आहे व तत्परता ही श्रद्धेची कसोटी आहे. श्रद्धेच्या अभावामुळे साधन करताना अकर्मण्यता व आळस इत्यादी दोष येतात. त्यामुळे अभ्यास तत्परतेने होत नाही. श्रद्धेचे तत्व न जाणणारे साधक आपली थोडीशी श्रद्धा फार मोठी आहे असे मानतात, परंतु त्यामुळे कार्यसिद्धी होत नाही. मग ते साधनामध्ये तत्परतेच्या उणीवेकडे लक्ष न देता असे मानू लागतात की श्रद्धा असल्यावरही भगवत प्राप्ती होत नाही. परंतु असे समजणे ही त्यांची चूक होय. वस्तुतः असे आहे की साधनामध्ये जितकी श्रद्धा असते तितकीच तत्परता असते. उदाहरणार्थ, एखाद्या मनुष्याला पैशाचे प्रेम आहे, तो काही व्यापार करतो. जर त्याला असा विश्वास वाटत असेल की व्यापारातून मला पैसा मिळेल, तर तो त्या व्यापाराविषयी इतका तत्पर होतो की खाणे-पिणे, झोपणे, सवरणे, आराम करणे इत्यादी गोष्टींमध्ये विघ्ने आली तरी व शारीरिक क्लेश झाले तरी त्याला त्याचे काहीही वाटत नाही. उलट धनाच्या वृद्धीमुळे उत्तरोत्तर त्याच्या मनास प्रसन्नताच वाटते. त्याचबरोबर इतर सर्व गोष्टींच्या विश्वासामुळे तत्परता येते. म्हणून परमशांती व परम आनंददायक नित्य विज्ञानानंद घन परमात्म्याच्या प्राप्तीचे साक्षात द्वार असलेले जे परमात्म्याच्या तत्वाचे ज्ञान आहे, त्याच्याविषयी व त्याच्या साधनाविषयी श्रद्धा असल्यावर साधनाच्या बाबतीत अतिशय तत्परता असणे हे स्वाभाविकच होय. जर साधनाविषयी तत्परता कमी असेल तर श्रद्धेमध्ये नक्कीच कमतरता आहे असे समजावे. हीच गोष्ट पटवण्यासाठी श्रद्धावान बरोबर तत्परहा हे विशेषण लावले आहे. बघा, संस्कृतचे सुद्धा ज्ञान मिळतंय आपल्याला, भगवद्गीतेचं सुद्धा ज्ञान आपल्याला मिळत आहे. पुढचा प्रश्न, श्रद्धा व तत्परता या दोन्ही गोष्टी असल्यावर ज्ञानाची प्राप्ती होण्याविषयी कोणतीही शंका नाही. मग श्रद्धावान या शब्दाबरोबर संयतेंद्रियः हे दुसरे विशेषण देण्याची काय गरज होती? उत्तर, श्रद्धापूर्वक तीव्र अभ्यास केल्यामुळे पापांचा नाश होतो व सांसारिक विषयभोगांविषयी वैराग्य निर्माण होऊन मनासह इंद्रियांचा संयम होतो आणि नंतर परमात्म्याच्या स्वरूपाचे यथार्थ ज्ञानही होते, यात शंका नाही. परंतु या गोष्टीचे रहस्य न जाणणारा साधक थोड्याशा अभ्यासालाच तीव्र अभ्यास समजतो. त्यामुळे कार्यसिद्धी होत नाही. म्हणून तो निराश होऊन अभ्यास करणे सोडून देतो. म्हणून साधकाला सावध करण्यासाठी संयतेंद्रियः हे विशेषण देऊन असे सांगितले आहे की जोपर्यंत इंद्रिये व मन आपल्या ताब्यात येत नाहीत तोपर्यंत श्रद्धापूर्वक कटिबद्ध होऊन उत्तरोत्तर तीव्र अभ्यास करीत राहिले पाहिजे. कारण श्रद्धापूर्वक तीव्र अभ्यासाची कसोटी इंद्रिय संयम ही आहे. श्रद्धेने जेवढा तीव्र अभ्यास केला जाईल तेवढा उत्तरोत्तर इंद्रियांचा संयम होत जातो. म्हणून इंद्रिय संयमाची जितकी उणीव असेल तितकीच साधनाची उणीव आहे असे समजावे. साधनात जितकी उणीव असेल तितकी श्रद्धेमध्ये त्रुटी समजावी. हीच गोष्ट पटवून देण्यासाठी संयतेंद्रियः हे विशेषण लावलेले आहे. पुढचा प्रश्न, ज्ञान प्राप्त झाल्यावर साधकास तत्काळ भगवत प्राप्तिरूप परम शांती प्राप्त होते या म्हणण्याचा अर्थ काय? उत्तर, याद्वारे असे दाखवले आहे की ज्याप्रमाणे सूर्योदय होताच त्याच क्षणी अंधाराचा नाश होऊन सर्व पदार्थ प्रत्यक्ष दिसू लागतात, त्याच प्रकारे परमात्म्याच्या तत्वाचे ज्ञान झाल्यावर त्याच क्षणी अज्ञानाचा नाश होऊन परमात्म्याच्या स्वरूपाची प्राप्ती होते. याचा अर्थ असा की अज्ञान व त्याचे कार्य असलेल्या वासनांच्या सह रागद्वेष, हर्षशोक इत्यादी विकारांचा व शुभाशुभ कर्मांचा अत्यंत अभाव होतो. परमात्म्याच्या तत्वाचे ज्ञान व परमात्म्याच्या स्वरूपाची प्राप्ती या सर्व गोष्टी एकाच कालात घडून येतात आणि विज्ञानानंद घन परमात्म्याची जी साक्षात प्राप्ती तिलाच येथे परमशांती असेच म्हटले आहे. विज्ञानानंद घन परमात्म्याची जी साक्षात प्राप्ती तिलाच येथे परमशांती असे म्हटले आहे. पुढच्या 40व्या श्लोकाचा संबंध, अशा प्रकारे श्रद्धावानाला ज्ञानाची प्राप्ती आणि त्या ज्ञानामुळे परमशांती प्राप्त होते असे सांगितले आहे. आता भगवंत श्रद्धाहीन व विवेकहीन संशयात्म्याची निंदा करीत आहेत. ज्याच्याकडे श्रद्धा नाही आणि ज्याच्याकडे विवेक नाही अशा माणसाची निंदा परमेश्वर करत आहेत. आपल्याला हे करायचं नाहीये, म्हणजे आपल्यासाठी डोंट आहे हे. 40वा श्लोक,
अज्ञश्चाश्रद्धानश्च संशयात्मा विनश्यति नायं लोकोस्ति न परो न सुखम संशयात्मनः. 40व्या श्लोकाचा अर्थ बघूया. अविवेकी आणि श्रद्धा नसलेला संशयी मनुष्य परमार्थापासून खात्रीने भ्रष्ट होतो. संशयी माणसाला ना हा लोक ना परलोक ना सुख. पहिला प्रश्न 40व्या श्लोकावरचा. अज्ञा व अश्रद्धानः या विशेषणांसह संशयात्मा हे पद कोणत्या मनुष्याचे वाचक आहे व तो परमार्थापासून भ्रष्ट होतो या म्हणण्याचा भावार्थ काय? उत्तर. ज्या मनुष्यामध्ये सत्य असत्य व आत्म अनात्म पदार्थांचे विवेचन करण्याची शक्ती नाही, त्यामुळे तो जो कर्तव्य अकर्तव्य इत्यादींचा निर्णय करू शकत नाही, अशा विवेक ज्ञानहीन मनुष्याचे वाचक येथे अज्ञा हे पद आहे. ज्याला ईश्वराबद्दल व परलोकाबद्दल तसेच ते प्राप्त करण्याचा उपाय सांगणाऱ्या शास्त्रांबद्दल, महापुरुषांबद्दल व त्यांनी सांगितलेल्या साधनांबद्दल व त्यांच्या फलाबद्दल श्रद्धा नाही, त्याचे वाचक अश्रद्धानः हे पद आहे. आणि ईश्वराविषयी व परलोकाविषयी किंवा इतर कोणत्याही विषयी जो काहीही निर्णय करू शकत नाही, प्रत्येकाविषयी जो संशयी असतो त्याचे वाचक येथे संशयात्मा हे पद आहे. ज्या संशयात्मा मनुष्यामध्ये वरील प्रकारची अज्ञता व अश्रद्धा हे दोन्ही दोष असतील, त्याचे वाचक येथे अज्ञा व अश्रद्धानः हे या दोन्ही विशेषणांसह संशयात्मा हे पद आले आहे. तो परमार्थापासून भ्रष्ट होतो असे म्हणून हे दाखवले आहे की वेदशास्त्र व महापुरुष यांची वचने व त्यांनी सांगितलेली साधने ही व्यवस्थित समजून न शकल्यामुळे ज्याला प्रत्येक विषयाचा संशय वाटतो, जो आपल्या कर्तव्याबद्दल निश्चय करू शकत नाही, जो प्रत्येक स्थितीमध्ये संशययुक्त असतो, तो मनुष्य आपले मानवी जीवन व्यर्थ दवडतो. या जीवनापासून मिळू शकणाऱ्या परमलाभापासून तो सर्वस्वी वंचित होतो. परंतु ज्या मनुष्यामध्ये प्रत्येक विषयाचे विवेचन स्वतः करण्याची शक्ती आहे, ज्याला वेदशास्त्र व महापुरुष यांच्या वचनांबद्दल श्रद्धा आहे, तो अशा प्रकारे नष्ट होत नाही. तो त्यांच्या आधारे अर्जुनाप्रमाणे आपल्या संशयाचे पूर्ण निराकरण करून घेऊन कर्तव्यपरायण बनू शकतो व कृतकृत्य होऊन मनुष्य जन्म सफल करू शकतो. ज्याच्यामध्ये स्वतः विवेचन करण्याची शक्ती नसते, असा अज्ञ मनुष्यही जर श्रद्धाळू असेल तर श्रद्धेमुळे तो महापुरुषांच्या सांगण्याप्रमाणे संशयरहित होऊन साधन परायण बनू शकतो आणि त्यांच्या कृपेने त्याचेही कल्याण होऊ शकते. परंतु ज्या संशययुक्त पुरुषामध्ये विवेक शक्ती नाही आणि श्रद्धा नाही, त्याला संशयाचा नाश करण्याचा उपाय सापडत नसतो. म्हणून जोपर्यंत त्याच्यामध्ये श्रद्धा वा विवेक येत नाही, तोपर्यंत त्याचे पतन नक्कीच होते. पुढचा प्रश्न. संशययुक्त मनुष्याला या लोकी व परलोकी सफलता मिळत नाही व सुखही मिळत नाही या म्हणण्याचा भावार्थ काय? उत्तर. या म्हणण्यातून असे दाखवले आहे की संशययुक्त मनुष्य फक्त परमार्थापासूनच भ्रष्ट होतो एवढेच नव्हे, तर जोपर्यंत माणसामध्ये संशय असतो व तो त्याचा नाश करू शकत नाही, तोपर्यंत तो या लोकी म्हणजे मनुष्य शरीरात असताना धन ऐश्वर्य किंवा यश प्राप्त करून घेऊ शकत नाही. परलोकी म्हणजे मेल्यावर स्वर्गादींची प्राप्ती करून घेऊ शकत नाही व कोणत्याही प्रकारची सांसारिक सुखे भोगू शकत नाही. कारण जोपर्यंत मनुष्य कोणत्याही बाबतीत संशयी असतो, जोपर्यंत तो कोणताही निर्णय करून घेऊ शकत नाही, तोपर्यंत त्या विषयात यश प्राप्त करून घेऊ शकत नाही. म्हणून मनुष्याने श्रद्धा व विवेक यांच्या आधारे त्या संशयाचा नाश जरूर केला पाहिजे. पुढच्या 41व्या श्लोकाचा संबंध. अशा प्रकारे अविवेक व अश्रद्धा यांसह असणारा संशय हा ज्ञानप्राप्तीमध्ये बाधक असल्याचे सांगून आता भगवंत विवेकाने संशयाचा नाश करून कर्मयोगाचे अनुष्ठान करण्यासाठी अर्जुनाला प्रोत्साहित करण्याकरता संशयरहित व अंतःकरण स्वाधीन करून घेतलेल्या कर्मयोगाची प्रशंसा करीत आहेत. आता अर्जुनाला प्रोत्साहन देत आहेत कर्मयोगासाठी परमेश्वर या 41व्या श्लोकामध्ये. योग संन्यस्त कर्माणं ज्ञान संचिन्न संशयम आत्मवंतं न कर्माणि निबध्नन्ति धनंजय. अर्थ बघूया 41व्या श्लोकाचा. हे धनंजया, ज्याने कर्मयोगाच्या विधीने सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण केली आहेत आणि ज्याने विवेकाने सर्व संशयांचा नाश केला आहे, अशा अंतःकरण स्वाधीन असलेल्या पुरुषाला कर्मे बंधनकारक होत नाहीत. पहिला प्रश्न 41व्या श्लोकावरचा. योग संन्यस्त कर्माणम या पदामध्ये योग या शब्दाचा अर्थ ज्ञानयोग मानून या पदाचा अर्थ ज्ञानयोगाने शास्त्रविहित सर्व कर्मांचा स्वरूपातः त्याग करणारा असा मानल्यास काय हरकत आहे? उत्तर. येथे स्वरूपातः कर्माच्या त्यागाचा विषय नाही. या श्लोकात असे सांगितले आहे की योगाने कर्मसन्यास घेणाऱ्या मनुष्यास कर्मे बंधनात टाकत नाहीत. हीच गोष्ट पुढील श्लोकात तस्मात या पदाने
आदर्श असल्याचे सांगत भगवंतांनी अर्जुनाला योगामध्ये स्थिर होऊन युद्ध करण्याची आज्ञा दिलेली आहे। जर या श्लोकात योग संन्यस्त कर्माणम या पदाचा अर्थ स्वरूपतः कर्मांचा त्याग असा भगवंतांना अभिप्रेत असता तर भगवंतांनी असे म्हटले नसते। म्हणून येथे योग संन्यस्त कर्माणम याचा अर्थ स्वरूपतः कर्मांचा त्याग करणारा असा न मानता कर्मयोगाने सर्व कर्मांविषयी व त्यांच्या फलाविषयी ममता, आसक्ती व कामना यांचा सर्वस्वी त्याग करून ती परमात्म्याला अर्पण करून टाकणारी त्यागी असा मानणे योग्य होय। कारण या पदाचा अर्थ संदर्भाने असाच वाटतो। पुढचा प्रश्न, ज्ञान संचिन्न संशयम या पदात ज्ञान या शब्दाचा अर्थ काय आहे? गीतेमध्ये ज्ञान हा शब्द कोणकोणत्या श्लोकात कोणकोणत्या अर्थाने वापरलेला आहे? बघा, ज्ञान म्हणजे काय? भगवद्गीतेच्या संदर्भाने ज्ञान हा शब्द कुठे कुठे आणि कसा कसा आणि कोणत्या अर्थाने वापरलेला आहे हे आपल्याला सांगतायत जगदयालजी गोविंदकाजी आणि गीता प्रेस गोरखपूर, त्या दोघांचेही आभार आणि या पुस्तकाचा अनुवाद करणारे कुलकर्णी साहेबांचाही आभार। उत्तर, वरील पदामध्ये ज्ञान हा शब्द कोणत्याही वस्तूच्या स्वरूपाचे विवेचन करून तद्विषयक संशयाचा नाश करून टाकणाऱ्या विवेक शक्तीचा वाचक आहे। ज्ञा अवबोधने यानुसार ज्ञानाचा अर्थ जाणणे। मजहब में मानना होता है, हमारे सनातन में जानना होता है। तिकडे मानावं लागतं, आपल्याकडे जाणावं लागतं। हा फरक आहे मजहब मधला आणि सनातन मधला। पुढे जाणणे असा आहे। म्हणून गीतेमध्ये संदर्भाप्रमाणे ज्ञान हा शब्द खालील प्रकारे भिन्न भिन्न अर्थांनी आलेला आहे। क म्हणजे पहिला, 12व्या अध्यायातील 12व्या श्लोकामध्ये ज्ञानापेक्षा ध्यान व त्याही पेक्षा कर्मफलाचा त्याग हा श्रेष्ठ असल्याचे सांगितले आहे। त्यामुळे तेथे ज्ञानाचा अर्थ शास्त्र व श्रेष्ठ पुरुषांकडून होणारे विवेक ज्ञान असा आहे। ज्ञान या शब्दाचा दुसरा अर्थ 13व्या अध्यायातील 17व्या श्लोकात ज्ञेयाच्या वर्णनामध्ये विशेषण म्हणून ज्ञान हा शब्द आलेला आहे। त्यामुळे तेथे ज्ञानाचा अर्थ परमेश्वराचे नित्य विज्ञानानंद घन स्वरूप असा आहे। तिसरा अर्थ ज्ञान शब्दाचा गीतेच्या संदर्भात आलेला 18व्या अध्यायातील 42व्या श्लोकात ब्राह्मणाच्या स्वाभाविक कर्माची गणना करताना ज्ञान हा शब्द आलेला आहे। त्याचा अर्थ शास्त्रांचे अध्यापन करणारा असा मानला गेलेला आहे। चौथा अर्थ, या अध्यायातील 36व्या श्लोकापासून 39व्या श्लोकापर्यंत आलेल्या सर्व ज्ञान या शब्दांचा अर्थ परमात्म्याचे तत्वज्ञान असा आहे। कारण ते सर्व कर्मफलांना भस्म करून टाकणारे, सर्व पापातून तारणारे, सर्वांपेक्षा पवित्र, योगसिद्धीचे फल आणि परमशांतीचे कारण आहे असे सांगितले आहे। अशाच प्रकारे 5व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकात परमात्म्याच्या स्वरूपाचा साक्षात्कार करवणारे व 14व्या अध्यायाच्या 1 व 2 श्लोकात सर्व ज्ञानांमध्ये उत्तम आहे असे सांगितल्यामुळे ज्ञान याचा अर्थ तत्वज्ञान असा आहे। दुसऱ्या ठिकाणी प्रसंगानुरूप असेच समजावे। पुढचा अर्थ, ज्ञान या शब्दाचा 18व्या अध्यायातील 21व्या श्लोकात नाना वस्तूंना व जीवांना भिन्न भिन्न जाणण्याचे द्वार असल्यामुळे ज्ञान या शब्दाचा राजस ज्ञान असा आहे। पुढचा अर्थ, ज्ञान या शब्दाचा 13व्या अध्यायातील 11व्या श्लोकामध्ये तत्वज्ञानाच्या साधन समुदायाचे नाव ज्ञान असे आहे। पुढचा अर्थ, 3ऱ्या अध्यायातील 3ऱ्या श्लोकात योग या शब्दाबरोबर असल्यामुळे ज्ञान या शब्दाचा अर्थ ज्ञानयोग म्हणजेच सांख्ययोग असा आहे। तसेच इतर ठिकाणी प्रसंगानुरूप ज्ञान हा शब्द सांख्ययोग या अर्थाने आलेला आहे। आणखी अनेक ठिकाणी ज्ञान या शब्दाचा प्रयोग विभिन्न अर्थांनी झालेला आहे, तेही पाहावे। पुढचा प्रश्न, ज्ञान संचिन्न संशयम या पदात ज्ञान या शब्दाचा अर्थ जर तत्वज्ञान असा मानला तर काय हरकत आहे? उत्तर, तत्वज्ञानाची प्राप्ती झाल्यावर सर्व संशयांचा समूळ नाश होऊन तत्काळ परमेश्वराची प्राप्ती होते। मग परमात्म्याच्या प्राप्तीसाठी इतर कुठल्याही साधनाची गरज राहत नाही। म्हणून येथे ज्ञानाचा अर्थ तत्वज्ञान असे मानणे योग्य नव्हे। कारण तत्वज्ञान कर्मयोगाचे फल आहे आणि याच्या पुढच्या श्लोकात भगवंत अर्जुनाला ज्ञानाने अज्ञानजनित संशयाचा नाश करून कर्मयोगामध्ये स्थिर होण्यास सांगत आहेत। म्हणून येथे जसा अर्थ केला गेला आहे तोच बरोबर वाटतो। पुढचा प्रश्न, विवेक ज्ञानाने सर्व संशयांचा नाश करणे म्हणजे काय? उत्तर, ईश्वर आहे की नाही, असेल तर कसा असेल, या परलोक आहे की नाही, जर असेल तर तो कसा असेल आणि कुठे असेल, शरीर, इंद्रिये, मन व बुद्धी हे सर्व आत्मा आहेत की आत्म्यापेक्षा भिन्न आहेत, हे सर्व जड आहे की चेतन, व्यापक आहे की एकदेशीय, कर्ता भोक्ता जीवात्मा आहे की प्रकृती, आत्मा एक आहे की अनेक, जर तो एक आहे तर कसा आहे आणि अनेक असेल तर कसा, जीव स्वतंत्र आहे की परतंत्र, जर परतंत्र असेल तर कसा आहे व कुणाचा परतंत्र आहे, कर्मबंधनातून सुटण्यासाठी कर्मे स्वरूपतः सोडणे हे योग्य की कर्मयोगाप्रमाणे ती करणे योग्य आहे,
की कर्मयोगाप्रमाणे सांख्ययोगाप्रमाणे साधन करणे योग्य आहे इत्यादी ज्या अनेक प्रकारच्या शंका तर्कशील माणसांच्या मनात येतात त्यांचे नाव संशय होय. या सर्व शंकांचे विवेक ज्ञानाने विवेचन करून एक पक्का निर्णय करणे म्हणजे कोणत्याही विषयाबद्दल संशययुक्त न राहणे व आपले कर्तव्य काय ते ठरवणे, हेच विवेक ज्ञानाने सर्व संशयांचा नाश करणे होय. पुढचा प्रश्न, आत्मवंतम या पदाचा अर्थ येथे काय आहे? उत्तर, आत्म शब्दवाच्य इंद्रियांसह अंतःकरणावर त्याचा पूर्ण अधिकार आहे. म्हणजे ज्याचे मन व इंद्रिये ही वश केलेली आहेत, जो स्वतःच्या ताब्यात आहे, त्या मनुष्यासाठी येथे आत्मवंतम या पदाचा उपयोग केला गेला आहे. पुढचा प्रश्न, वरील विशेषणांनी युक्त असलेल्या पुरुषाला कर्मे बंधनात पाडत नाहीत या म्हणण्याचा आशय काय? उत्तर, याद्वारे असे दाखवले आहे की वरील पुरुषाची शास्त्रविहित कर्मे ममता, आसक्ती व कामना यांनी सर्वस्वी रहित असतात. त्यामुळे या कर्मांमध्ये बंधनात टाकण्याची शक्ती नसते. आणि पुढचा श्लोकाचा संबंध, अशा प्रकारे कर्मयोगाची प्रशंसा करून आता भगवंत अर्जुनाला कर्मयोगात स्थिर होऊन युद्ध करण्याची आज्ञा देत आहेत. या अध्यायाचा उपसंहार करीत आहेत. तस्माद ज्ञान संभूतम हृत्स्थम ज्ञानासीनात्मनः चित्वैनम संशयम योगम आतिष्ठोत्तिष्ठ भारत. अर्थ बघूयात 42व्या श्लोकाचा. म्हणून हे भरतवंशी अर्जुना, तू हृदयात असलेल्या या अज्ञानाने उत्पन्न झालेल्या आपल्या संशयाचा विवेक ज्ञानरूप तलवारीने नाश करून समत्वरूप कर्मयोगात स्थिर रहा आणि युद्धाला उभा रहा. पहिला प्रश्न शेवटच्या श्लोकावरचा, तस्मात या पदाचा येथे काय आशय आहे? उत्तर, हेतुवाचक तस्मात पदाचा उपयोग करून भगवंतांनी अर्जुनाला कर्मयोगात स्थिर होण्यास उत्साहित केले आहे. त्याचा अभिप्राय असा की पूर्व श्लोकात वर्णन केल्याप्रमाणे कर्मयोगामध्ये राहणारा मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होतो, म्हणून तुलाही तसेच कर्मयोगी झाले पाहिजे. पुढचा प्रश्न, भारत या संबोधनाचा आशय काय आहे? उत्तर, भारत या संबोधनाने संबोधित करून भगवंत अर्जुनाला राजर्षी भरताच्या चरित्राची आठवण करून देत आहेत व असे दाखवत आहेत की राजर्षी भरत मोठे कर्मठ, साधनपरायण व उत्साही पुरुष होते. तू सुद्धा त्यांच्या कुलात उत्पन्न झालेला आहेस, म्हणून तूही त्यांच्याप्रमाणे वीरता, धैर्य व गांभीर्यपूर्वक कर्तव्याचे पालन करण्यास तत्पर राहिलेच पाहिजेस. पुढचा प्रश्न, एनम या पदासह संशयम हे पद येथे कोणत्या संशयाचे वाचक आहे आणि त्याच्याबरोबर अज्ञान संभूतम व हृत्स्थम या विशेषणांचा उपयोग करण्याचे तात्पर्य काय? उत्तर, 41व्या श्लोकात ज्ञान संचिन्न संशयम या पदामध्ये ज्या संशयाचा उल्लेख केला आहे आणि ज्याचे स्वरूप त्याच श्लोकाच्या व्याख्येमध्ये विस्ताराने सांगितले आहे, त्याचेच वाचक येथे एनम या पदासह संशयम हे पद आले आहे. त्याच्याबरोबर अज्ञान संभूतम हे विशेषण लावून भगवंतांनी असा आशय दाखवला आहे की या संशयाचे कारण अविवेक होय, म्हणून विवेकाने अविवेकाचा नाश होताच त्याच्याबरोबरच संशयाचा नाश होतो. हृत्स्थम हे पद हे विशेषण लावून असे दाखवले आहे की त्याचे स्थान हृदय म्हणजे अंतःकरण होय, म्हणून ज्याचे अंतःकरण स्वतःच्या ताब्यात आहे त्याला याचा नाश करणे सहज शक्य आहे. पुढचा प्रश्न, अर्जुनास त्या संशयाचे छेदन करण्यासाठी सांगण्याचा अभिप्राय काय आहे? अर्जुनाच्या अंतःकरणातही असा संशय होता काय? उत्तर, प्रथमतः युद्ध योग्य आहे असे समजूनच अर्जुन लढण्यासाठी तयार होऊन रणभूमीवर आला होता आणि त्याने भगवंतांना दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी आपला रथ उभा करण्यास सांगितले होते. नंतर जेव्हा त्याने दोन्ही सैन्यांच्या मध्ये उपस्थित असलेल्या आपल्या बंधुबांधवांना मरण्यासाठी तयार असल्याचे पाहिले, तेव्हा मोहामुळे तो चिंतामग्न झाला आणि त्याला युद्ध हे पापकर्म आहे असे वाटू लागले. भगवंतांनी त्याला युद्ध करण्यास सांगितले तरीही तो आपले कर्तव्य काय आहे हे ठरवू शकला नाही व किंग कर्तव्य विमूढ होऊन म्हणाला की मी या गुरुजनांचे बरोबर युद्ध कसे करू शकेन, माझ्यासाठी काय करणे श्रेष्ठ आहे आणि या युद्धात कोणाचा विजय होईल याची काही पत्ता नाही व माझ्यासाठी जे कल्याणाचे साधन असेल ते मला सांगा. माझे चित्त मोहित होत आहे. यावरून असे स्पष्ट होते की अर्जुनाच्या अंतःकरणात संशय उपस्थित झाला होता. त्याची विवेकशक्ती मोहामुळे काहीशी दबून गेली होती, म्हणून त्याला आपले कर्तव्य काय आहे हे ठरवता येईना. याशिवाय 6व्या अध्यायामध्ये अर्जुनाने सांगितले आहे की माझ्या या संशयाचे निवारण करण्यास तुम्हीच समर्थ आहात आणि गीतेचा उपदेश ऐकल्यावर त्याने असे म्हटले आहे की आता मी संशयरहित झालो आहे. आणि भगवंतांनी ठिकठिकाणी अर्जुनास सांगितले आहे की मी जे काही तुला सांगत आहे त्यात काहीही संशय नाही, त्याविषयी तू शंका घेऊ नकोस. यावरूनही हेच सिद्ध होते की अर्जुनाच्या अंतःकरणात संशय होता आणि त्यामुळेच तो आपला स्वधर्म असलेल्या युद्धाचा त्याग करण्यास तयार झाला होता. म्हणून
भगवंतांनी येथे त्याच्या मनात वसलेला संशय काढून टाकण्यास असे सांगून असे दर्शवले आहे की मी तुला जी आज्ञा देत आहे त्याबद्दल कोणतीही शंका न घेता तिचे पालन करण्यास तू तयार झाले पाहिजेस. पुढचा प्रश्न, येथे अर्जुनाला आत्म्यातील संशय कापून टाकण्यासाठी सांगण्याचे तात्पर्य काय आहे? उत्तर, याद्वारे भगवंतांनी असे दाखवले आहे की तू माझा भक्त व सखा आहेस, म्हणून दुसऱ्यांच्या मनातही जर एखादी शंका असेल तरी तू त्यांना सांगून ती नष्ट कर. असे करू शकला नाहीस तर तू कमीत कमी स्वतःच्या संशयाचा नाश करून टाकला पाहिजेस, हेच योग्य होय. पुढचा प्रश्न, योग्यामध्ये स्थित हो आणि युद्धासाठी उभा राहा असे सांगण्याचा अभिप्राय काय? उत्तर, याद्वारे भगवंतांनी या अध्यायाचा उपसंहार करीत असे दाखवले आहे की मी तुला जे काही सांगत आहे ते तुझ्या हिताचे सांगत आहे, म्हणून संशय सोडून तू माझ्या म्हणण्याप्रमाणे कर्मयोगात स्थित होऊन युद्धास तयार हो. असे केल्याने तुझे सर्व प्रकारे कल्याण होईल. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे ज्ञानकर्मसन्न्यास योगो नाम चतुर्थोऽध्यायः. ओम श्री परमात्मने नमः. दर्शक हो, मोठ्या धैर्याने आपण हा मोठा झालेला भाग आपण ऐकलात, त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन आणि आभार. हा भाग नेहमीपेक्षा थोडासा मोठा झाला त्याबद्दल मला क्षमा करावी ही आपल्याला नम्र विनंती. आपली नेहमीची विनंती पहिली की या उपक्रमामधील यापूर्वीचे भाग जर आपण ऐकले नसतील तर कृपया आपल्या केदार सीकर सनातन संस्कार चॅनलच्या नावाला क्लिक करा. आतमध्ये प्लेलिस्ट नावाचे बटन असेल त्या प्लेलिस्टला क्लिक करा. आतमध्ये श्रीमद भगवद्गीता मराठी भाष्य वाचन नावाची आपली प्लेलिस्ट आहे. त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला पहिल्या भागापासून शेवटच्या भागापर्यंत सर्व भाग सिरियली पाहायला मिळतील. ते सर्व भाग आपण पाहावेत आणि नियमितपणे हे भाग पुन्हा पुन्हा ऐकत जावेत ही आपल्याला विनंती आहे. आणि आपली पुढची विनंती की कृपया आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल, हा उपक्रम आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, एक छोटीशी कॉमेंट करा. आपले मित्र, नातेवाईक, परिवार, कुटुंब, सहकर्मी या सर्व लोकांना या भगवद्गीतेच्या ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी या व्हिडिओच्या लिंक्स शेअर करा, ही पण आपल्याला विनंती आहे. आणि आपली अंतिम विनंती की अजून जर आपण आपल्या केदार सीकर सनातन संस्कार चॅनलची नोटिफिकेशन ऑन केलेली नसतील तर कृपया नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, म्हणजे पुढे येणाऱ्या विविध विषयांच्या व्हिडिओंची नोटिफिकेशन आपल्याला ऑटोमॅटिकली मिळत राहतील. चला तर मग पुढच्या 28व्या भागामध्ये आपण भेटूयात, जिथे आपण भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायाला आरंभ करणार आहोत. तोपर्यंत आपणा सर्वांना जय श्रीहरी, जय श्रीहरी, जय श्रीहरी. धन्यवाद.